नाशिक महानगरपालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्याकडून संयुक्त विद्यमानाने गुढीपाडवा नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने पंचवटी येथील कोदाघाट परिसरातील गौरी पटांगण येथे भव्य महावादन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात शहरातील 22 ढोल पथकांनी आपल्या ढोल वादकासह सहभाग नोंदवत दमदार सादरीकरण केले। ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। तसेच शंखनाद पथकाच्या शंखनादामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। या महावादन कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कलावंत व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर अडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते। गुढीपाडवा नववर्ष स्वागतानिमित्त 19 मार्च रोजी गौरी पटांगण येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच 17 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता अंतर्नाद या 1800 कलावंतांच्या सहभागाने शास्त्रीय संगीत गायन वादनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडा, नाशिक।